exhale, inhale, exhale. Parmeshwara, to the Supreme Being, we humbly invoke for your blessings, we humbly invoke for your light, your divine guidance, help, and protection, your love and mercy. Thank you, thank you, thank you for all your blessings. In full faith, we thank you. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, all the saints, archangels, holy angels, spiritual helpers, to our higher soul, to all the great, great ones, thank you for your blessings. Thank you for blessing us with intelligent mind, with open mind, with learning attitude, with intuitions. In full faith, we thank you. गुरुगुटा. आपलं फर्स्ट क्वालिफिकेशन डिस्क्रिमिनेशन संपत आलं, 3 पानं राहिले. मागच्या वेळी आपण हे वाक्य बघितलं होतं शेवटी, यू मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन ट्रूथ अँड फॉल्सहुड. यू मस्ट लर्न टू बी ट्रू ऑल थ्रू इन थॉट अँड वर्ड अँड डीड. म्हणजे आपण खरेपणानं वागायला पाहिजे आपल्या विचारात, आपल्या शब्दात आणि कृतींमध्ये. In thought first, and that is not easy. For there are in the world many untrue thoughts, many foolish superstitions, and no one who is enslaved by them can make progress. पहिल्यांदा काय सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला विचार करायला हवा की आपण विचारात नुसतं विचार नाही, प्रॅक्टिस पण करायला हवी की आपण विचारातून ट्रूथफुलनेस फॉलो करू. ट्रूथफुलनेस हे पंचशीलमध्ये शब्द येईल सत्य म्हणून. आणि व्हर्च्यूमध्ये जे आता हे डिस्कशन चालू आहे, तर आपण जे व्हर्च्यूज प्रॅक्टिस करतो त्याच्यात थर्ड व्हर्च्यू येईल ऑनेस्टी अँड नॉन लाईंग. आणि काय म्हणले की बरेच असे विचार आपल्याला येत असतात आणि बऱ्याच अशा विचारांचं अस्तित्व सुद्धा असतं जे जे खरे नसतात. देअरफॉर यू मस्ट नॉट होल्ड अ थॉट जस्ट बिकॉज मेनी अदर पीपल होल्ड इट. आणि जर आपण याच्यावर डिस्कशन करायचं म्हणलं तर आपल्या समोर अनेक उदाहरणं येतील ज्यांच्यावर आपण काम करायची गरज आहे. काय सांगितलं, आपण असा थॉट पकडता कामा नये, म्हणजे स्वतःचा मानता कामा नये किंवा तो खरा मानता कामा नये जो फक्त इतरांनी सांगितला म्हणून आपल्याला वाटत आहे. Therefore you must not hold a thought just because. आणि इथं शब्द काय आहे, जस्ट बिकॉज. म्हणजे काय, फक्त इतरांनी सांगितलंय म्हणून आपण असं करत आहोत किंवा आपली अशी मान्यता आहे म्हणून नाही. पण याचा अर्थ असाही नाही की जे इतर सांगत आहेत ते आपण रिजेक्ट करत आहोत, आणि असंही नाही की जे काही सांगितलं जात आहे ते आपण ब्लाइंडली फॉलो करत आहोत. आपला बेसिक प्राणिक हिलिंगचा वर्कशॉप ज्याच्यामध्ये आपण जी पहिली गोष्ट शिकतो इंटेलिजंट इव्हॅल्युएशन, की जे 2 दिवसात आपल्याला शिकवलं जाणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. तर जे शिकवलं जाईल ते ऐका, स्वतःचे एक्सपेरिमेंट्स करा आणि स्वतःचं कन्क्लुजन काढा. तीच गोष्ट इथं रिपीट होत आहे. नॉर बिकॉज इट हॅज बीन बिलीव्ड फॉर सेंचुरीज. यासाठीही ते आपल्याला खरं पकडून बसायचं नाहीये की ते अनेक सेंचुरीज पासून ते अनेक जण त्याच्यावर विश्वास ठेवतात. नॉर बिकॉज इट इज रिटन इन सम बुक विच पीपल थिंक सेक्रेट. कुठल्या तरी पवित्र ग्रंथात ते लिहिलेलं आहे म्हणून पण आपण ते खरं मानत आहोत, असं नाहीये करायचं. You must think of the matter for yourself and judge for yourself whether it is reasonable. म्हणजे काय सांगितलं, खरं तर एक खूप छान पुस्तक आहे, इनिशिएशन ह्युमन अँड सोलार, अलाइस पेली यांचं पुस्तक आहे. त्याचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन मध्ये फर्स्ट पेजवर म्हणजे अगदी पहिल्या पेजवर थिओसॉफी ज्यांनी स्टार्ट केलं, हेलेना ब्लॅवॅट्स्की यांचे एका पुस्तकातलं वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य खूप मोठं आहे, मोठा पॅराग्राफ आहे. आणि त्या पुस्तकानुसार असं म्हणलेलं आहे की गौतम बुद्धांनी जे शिकवलं होतं त्यांच्या म्हणजे सगळ्या शिष्यांना, ते हे होतं की तुम्हाला
जे काही सांगितलं जाईल त्याच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही ऐकू येईल त्याच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवू नका. या पद्धतीनं म्हणजे फक्त या कारणासाठी विश्वास ठेवू नका, की ते कुठल्यातरी ग्रंथात लिहिलंय. फक्त या कारणानं विश्वास ठेवू नका, की तुम्हाला कुठल्यातरी सो कॉल्ड स्पिरिच्युअल टीचरनी ते सांगितलंय. यावर म्हणजे फक्त या कारणासाठी विश्वास ठेवू नका, की तुम्हाला ते अंतर्प्रेरणेनं कुठून तरी समजलंय. याही कारणाने विश्वास ठेवू नका, जेव्हा तुम्हाला वाटेल, की तुम्हाला कोणतं एंजल वगैरे येऊन किंवा कुठलेतरी बीइंग्स येऊन सांगतात, तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. याही कारणाने विश्वास ठेवू नका, की ते अनेक जण फॉलो करत आहेत. याही कारणाने विश्वास ठेवू नका, की खूप मोठ्या व्यक्ती ते फॉलो करत आहेत. आणि अशी अजून त्याच्यात लिस्ट आहे. थोडक्यात काय, त्यांनी हे सांगितलंय, की कुठल्याही गोष्टीवर फक्त यासाठी विश्वास ठेवू नका, की ते एक्सटर्नल काहीतरी कुठून तरी त्याचा सोर्स आहे. तर जेव्हा आपण ते प्रॅक्टिस करू आणि व्हॅलिडेट करू, तेव्हाच विश्वास ठेवा. आणि हे आपण परत ऐकतो. इव्हन आराटिक योगामध्ये सुद्धा आपण अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल जो आता कोर्स आहे या शनिवार रविवार, त्याच्यामध्ये पण आपण परत एकदा हेच ऐकतो. आणि मग हेही शिकतो, की यातल्या ठराविक गोष्टी आत्ता आपण व्हॅलिडेट करूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल, अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये आपण हे डिस्कस करतो, की आपला जन्म कसा डिझाइन केला जातो. आणि मग जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकतो, तेव्हा एकदम आपल्याला लक्षात येतं, की अरेच्चा! आपण समजत होतो हे, पण झालं हे. आपण ब्लेम करत होतो या पद्धतीनं, पण कारण वेगळंच आहे. आणि त्याच्यात आपण हेही शिकतो, की मृत्यूनंतर कुठल्या-कुठल्या गोष्टी असतात. काय-काय घडतं? कसा पुढच्या म्हणजे लाईफ खरंच संपतं का काय होतं? बऱ्याच गोष्टी. पण यातली कुठलीच गोष्ट आत्ता आपण व्हॅलिडेट नाही करू शकत. मग अशा प्रसंगात काय सांगितलं जातं, की जे व्हॅलिडेट करता येत नाहीये आत्ता आपल्याला, ते टेम्पररी अझ्युम करा आणि त्याच्यावर रिसर्च आणि एक्सपेरिमेंट्स करा. पण ते टेम्पररी अझ्युम करण्याआधी सुद्धा हे बघायला हवं, म्हणजे हे सजेस्ट केलं जातं, हे बघायचं आहे आपल्याला, की या टीचिंग्स ज्यांच्याकडून आल्या, त्यांच्या इतर टीचिंग्स किती व्हेरिफाय होतात. फॉर एक्झाम्पल, बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये आपण एनर्जी स्कॅन करायला शिकतो. आपण वेगवेगळी चक्र स्कॅन करतो. विशेषतः प्राणिक सायकोथेरपीमध्ये आपण वेगवेगळ्या चक्रांच्या आत हात घालून ठराविक एनर्जी स्कॅन करतो. म्हणजे या पर्टिक्युलर चक्रात किती अँगर भरलेला आहे, किती फ्रस्ट्रेशन आहे, किती इरिटेशन आहे, किती स्ट्रेस आहे. आणि मग आपल्याला लगेच लक्षात येतं, की या व्यक्तीचा जो काही आजार आहे त्याच्या पाठीमागं कारण काय असू शकतं, रूट कॉज काय असू शकतो. कारण आपण ते स्कॅन करतो. किंवा एखादी पर्टिक्युलर व्यक्ती या पद्धतीनं का बिहेव करत आहे किंवा आपल्याला ठराविक पद्धतीचे विचार काय येत आहेत, हे आपण सहज स्कॅन करून बघू शकतो. म्हणजे काय? स्कॅनिंगच्या टेक्निक्स वापरून आपण एनर्जीचं अस्तित्व आहे हे व्हॅलिडेट करत आहोत. ॲडव्हान्स प्राणिक हिलिंगमध्ये आपण वेगवेगळे कलर प्राणा प्रोजेक्ट करतो वर्कशॉपमध्येच आणि ते कसे फील होतात, ते आपण फील करतो. आणि मग आपल्याला प्रत्येक कलर प्राण्याचं प्रॉपर्टी शिकवल्या जातात. म्हणजे आपण आधी व्हॅलिडेट करत आहोत. आपल्याला जर आठवत असेल बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये आपण ठराविक एनर्जी लिंक्स आधी स्कॅन केल्या होत्या. मग आपण बघितलं होतं की ते काय आहे. म्हणजे आपण बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये एवढे सगळे एक्सपेरिमेंट्स केले. जसं ठराविक शब्द म्हणल्यावर कसं ठराविक प्रकारच्या एनर्जीज बदलतात, हे आपण बघितलेलं आहे. ॲडव्हान्समध्ये आपण हेही बघतो, की ठराविक शब्द उच्चारल्यावर आपली चक्र कशी बदलतात ताबडतोब. ते आपण ॲडव्हान्समध्ये स्कॅन करू शकतो. म्हणजे या एवढ्या गोष्टी आपण व्हॅलिडेट करू शकतो. स्वतः स्कॅन करून, स्वतः व्हॅलिडेट करू शकतो. आणि मग कन्क्लुजन काढू शकतो. पण अ, ज्या अर्थी या सगळ्या टीचिंग्स आपण व्हॅलिडेट केलेल्या आहेत, त्याचा अर्थ आपण या पद्धतीने म्हणू शकतो, की एक अझ्युम करूया, की त्याच सोर्समधून आणि अशा अनेक सोर्सला कंबाईन करून जर ठराविक टीचिंग झाल्यात, जसं की डेथ नंतर काय होतं, बर्थ म्हणजे काय, जसं की मशिदीवर असणारा गोळा, अ, मंदिरावर असणारा गोळा, चर्चवर असणारा क्रॉस, गुरुद्वारवर पण असणारा गोळा, या सगळ्याचं काय लिंक आहे. सगळे रिलिजन्स तोच एक सिम्बॉल का वापरत आहेत. कुठल्याही संस्कृतीमधले पण तोच सिम्बॉल का वापरला जातो. अशा अनेक गोष्टी जर परत येत आहेत, तर आपण काय करू शकतो? टेम्पररी अझ्युम करू शकतो, की ठीक आहे.
हे कदाचित खरं असू शकतं, कदाचित. आणि मग आपण त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकतो. मग आपण बघू शकतो, की समजा ज्या गोष्टी आपण शिकलेले आहोत, अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये सुद्धा आणि ॲस्ट्रल बॉडी पुस्तकात सुद्धा, की डेथ नंतर काय-काय सिक्वेन्सेस घडतात. मग त्याचे काय-काय गोष्टी असतात आणि मग आत्ता आपण जे करत आहोत, त्याचा त्याच्यावर काय परिणाम होत आहे. आणि मग हे आपण प्राणिक सायकोथेरपी वापरून ठराविक व्हॅलिडेट करत आहोत. आणि मग आपण विचार करत आहोत, की खरंच आता आपण या गोष्टी बदलल्या, तर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होईल. मग आपलं ते कन्क्लुजन बनायला चालू होईल. हे इथं सांगितलं जात आहे. म्हणजे खोटं बोलणं हे आपल्याला असं वाटतं, की काहीतरी एक वाक्य आहे आणि आपण ते तसं नाही काहीतरी वेगळं सांगितलं. पण मुळात सुरुवात कुठून झाली? खोट्या विचारांपासून आणि खऱ्या विचारांपासून. आणि याचा अर्थ एखादी बातमी आपण वाचली आणि दुसऱ्या व्यक्तीला सांगताना सांगत आहोत. अ, म्हणजे बातमी नाही, पण बातमीतलं मत आपण सांगत आहोत, की हे असं-असं झालं. तर ते मुळात आपण खोटं बोलत आहोत आणि मुळात आपण खोटा विचार धरलेला आहे. आणि अशा किती गोष्टी आपल्या आयुष्यात असतील, ज्या खरं तर आपल्याला माहीतच नाहीत, पण आपण त्या अझ्युम करून बसतो. अशा किती प्रथा आहेत, ज्या आपण अझ्युम करून बसतो. आपल्या दिवसातले किती तास आपण अशा किती गोष्टींसाठी घालवतो, ज्या आपल्याला खूप मोठ्या वाटतात, पण आपल्याला खरंच त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. नुसतं करायचं असतं म्हणून आपण करत आहोत. आपल्या आधीच्या पिढीनं करायला सांगितलं म्हणून आपण करत आहोत. आजूबाजूचे अनेक लोक करत आहेत म्हणून आपण करत आहोत. किंवा एका ठराविक दिवशी एक ठराविक सण येतो आणि त्या सणामध्ये असं-असं काहीतरी करायला सांगितलेलं असतं, म्हणून आपण करत आहोत. आपल्याला त्याच्या मागचा अर्थच माहीत नाही. आणि इथं हे सांगितलं गेलं, की हे आपल्याला तोडायला हवं. म्हणून आपण पहिल्या दिवशी हे डिस्कस केलं होतं, की जर खरंच आपण हे पुस्तक अभ्यास करत असू, तर बऱ्याचदा आपल्याला त्याचा बऱ्याचदा आपल्याला असं नाही, पण आपल्यातल्या काही जणांना, बऱ्याच जणांना याचा अभ्यासच करावासा वाटणार नाही. का? कारण जर आपल्याला हे खरंच फॉलो करायचं असेल, तर आपल्या आधीच्या संकल्पनांना धक्के बसत जातील. आणि हे फक्त याच पुस्तकाच्या बाबतीत नाहीये. हे कुठल्याही स्पिरिच्युअल पुस्तकाच्या बाबतीत आहे. हे बायबलच्या बाबतीत आहे. हे भगवद्गीतेच्या बाबतीत पण आहे. पण जसं ओशो म्हणतात, की भगवद्गीता त्याच्यातून एवढे अर्थ काढता येऊ शकतात, की आपण आपल्या अर्थानं त्याचा अभ्यास करतो आणि मग आपल्याला हवा तो अर्थ घेतो. पण प्रत्यक्षात जर आपण त्यातली वाक्य खऱ्या अर्थानं वाचली संस्कृतमधली आणि त्याचा अर्थ निवडला, एक एक सोपा उपाय आहे, की संस्कृत शब्दांचे इंग्लिश अर्थ ठराविक पुस्तकात लिहिलेले आहे. आणि मग ते इंग्लिश वाक्य वाचायचं आणि मग त्याचं स्वतः मराठी ट्रान्सलेशन करायचं. आणि मग लक्षात येईल, की त्याच्यात जे सांगितलं गेलेलं आहे, ते किती वेगळं आहे. त्याच्यातून आपल्या सगळ्या संकल्पनांना धक्के बसतील. अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल किंवा आधी आपण उदाहरण घेऊ, जे आपण थोड्या दिवसांपूर्वी अभ्यास करत होतो. एक्झिस्टन्स ऑफ गॉड इज सेल्फ एव्हिडंट. त्याच्या शेवटच्या शेवटच्या काही पानांमध्ये लिहिलेलं आहे, की ऑथरनी म्हणजे मास्टर चॉ कॉक्सई यांनी हे पुस्तक खूप रिलक्टंट विचारांमध्ये पब्लिश केलेलं आहे. म्हणजे काय, की असं फार इच्छा नाहीये, की हे पुस्तक लिहावं आणि पब्लिश करावं. एक त्याच्या पाठीमागं ठराविक डाऊट आहे. आणि मग पुढे लिहिलेलं आहे, की किती लोकांना यातल्या टीचिंग समजतील आणि त्या खरंच खऱ्या अर्थाने समजतील, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तसंच अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल हे जे पुस्तक आहे, त्याच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे, की हे पुस्तक आणि हा कोर्स सुद्धा त्या अनेकांसाठी नाहीये, ज्यांना आपल्या संकल्पनांना चिकटून राहायचं आहे. आणि अ, मग पुढं त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलंय आणि मग त्याच्यात हे पण लिहिलंय, की योगा म्हणजे काय? त्याच्या लेव्हल्स कशा असतात आणि पहिली लेव्हल काय असते, दुसरी लेव्हल काय असते वगैरे, वगैरे. थोडक्यात जेव्हा आपण कुठल्याही स्पिरिच्युअल बुकचा स्टडी करू आणि स्पिरिच्युअल बुकचा स्टडी याचा अर्थ आपण स्वतः विचार करत स्टडी करत आहोत, तेव्हा आपल्या संकल्पनांना जे आपण मान्य करून बसलेले आहोत अनेक वर्ष, त्याला धक्के बसतीलच. आणि म्हणूनच स्पिरिच्युअल कंटेक्स्टमध्ये परत-परत सांगितलं जातं, की जे काही आहे ते अ, खरं नाहीये. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ बऱ्याचदा असा घेतला जातो, की हे जे जग आहे, हे जे सगळ्या गोष्टी दिसतायत,
आपल्या हातात जे पुस्तक आहे, जे फिजिकल ऑब्जेक्ट्स आहेत आणि कधी-कधी हाही अर्थ घेतला जातो, की जे पैसे आहेत, जी संपत्ती आहे, ते सगळं खरं नाहीये. पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे, की सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात ज्या कन्सेप्ट्स आहेत, त्या खऱ्या नाहीयेत आणि त्या आपल्या नाहीच आहेत. आपण त्याच्यावर विचारच केलेला नाही आणि म्हणून जे जग आपल्या समोर आहे, ते खरं नाहीये. प्रत्यक्षात ते खरं आहे, पण जे जसं आहे तसं आपल्याला समजत नाहीये. आणि म्हणून आपल्याला खरंच या पुस्तकावर, या पुस्तकाच्या एक-एक वाक्यावर भरपूर विचार करायची गरज आहे. मेडिटेट करायची गरज आहे. आणि जसं सुरुवातीला ॲनी बेझंट यांनी इंट्रोडक्शनमध्ये लिहिलेलं होतं, की जसं जे कृष्णमूर्तींना यातलं प्रत्येक वाक्य वाचून, फक्त वाचून नाही, तर ते आपल्या आचरणात आणून इनिशिएशनचं पोर्टल खुलं झालं. तसंच आपणही करायला पाहिजे, जेणेकरून आपल्यासाठी पण ते खुलं होईल. ॲक्चुअली ही गोष्ट आपण शिकलेले आहोत, बरोबर? सिल्व्हर मेंबरशिपमध्ये बेसिक ट्रेनिंग हिलिंगमध्ये आपण ऑनेस्टी अँड ऑनलाईन व्हर्च्यू शिकला, ज्याच्यामध्ये ही कन्सेप्ट थोडीशी बघितली. पुस्तकात आपण बघितली, जे बेसिकमध्ये मिळतं. पण सिल्व्हर मेंबरशिपमध्ये आपण या या गोष्टींवर 1 आठवडा प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे. आणि आध्यात्मिक योगामध्ये अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल पासून हे सुरू होतं, की हा व्हर्च्यू आपण खूप डीपमध्ये शिकतो आणि आध्यात्मिक योगामध्ये याची खूप प्रॅक्टिस करतो. आणि जशी आपण प्रॅक्टिस करू, तसं आपल्याला परत-परत हे जाणवत जातं, की किती कॅल्सिफाईड आयडियाज, याला म्हटलं जातं कॅल्सिफाईड आयडियाज. कॅल्सिफिकेशन म्हणजे काय? समजा एखाद्या ठिकाणाहून पाणी थेंब, थेंब, थेंब गळत आहे. तर थोड्या दिवसांनी त्या ठिकाणी अ, एक स्ट्रक्चर वाढलेलं दिसेल. ते असतं कॅल्शियम या सॉल्टचं आणि म्हणून त्याला म्हटलं जातं कॅल्सिफिकेशन. तशा आपल्या सो कॉल्ड मनात अनेक कॅल्सिफाईड आयडियाज असतात. की हे म्हणजे असंच आहे, हे म्हणजे असंच आहे, हे म्हणजे असं नाहीच आहे. या पर्टिक्युलर दिवशी असं करायचंच असतं. या सगळ्या कॅल्सिफाईड आयडियाज आहेत. आपण जितक्या जागरूकतेने त्यांच्याकडे बघू, तसं त्या सहज ब्रेक होतात आणि मग आपल्याला अजून खोलातला आणि महत्त्वपूर्ण अर्थ समजायला चालू होऊ शकतं. Remember that though 1,000 people agree upon a subject, if they know nothing about that subject, their opinion is of no value. हजारो लोक म्हणत आहेत, की या दिवशी ही गोष्ट करायची असते. हा सण आहे तर असं-असं काहीतरी करायचं असतं. पण जेव्हा आपण विचारतो त्या हजारो लोकांना, की का करायचं असतं? तेव्हा एकतर उत्तरच येत नाही आणि जरी उत्तरं आली ती फार सुपरफिशियल असतात. त्याच्यावर आपण थोडेसे अजून प्रश्न विचारले, की ती उत्तरं डळमळीत होतात आणि मग सांगितलं जातं, की नाही हे असंच असतं. मग काय असं करायचं नाही का? इतकी वर्ष हे चालू आहे. ही उत्तरं चालू होतात. याचाच अर्थ काय? की माहीत नाहीये, असं का करायचं आहे? आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे, पुस्तकात असं म्हणलं, की रिमेंबर आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलं, की हजारो व्यक्ती एखादी गोष्ट करत आहेत, पण का करत आहेत ते माहीत नाहीये. तर त्या करण्याला काही अर्थ नाही. अ, किंवा हजारो लोक एखाद्या विषयाला खरं मानत आहेत, पण त्यांना त्याच्यातलं काही माहीत नाही. तर त्यासाठी म्हणजे हजारो लोक म्हणतायत म्हणून त्याला खरं मानण्यात काही पॉइंट नाही. ते ओपिनियन, ते मत काहीच किमतीचं नाही. यू म्हणजे आपण हू वुड वॉक अपॉन द पाथ. आपण ज्यांना या पाथवर, या रस्त्यावर, या स्पिरिच्युअल पाथवर चालायची इच्छा आहे, मस्ट लर्न टू थिंक फॉर युअरसेल्फ. आणि खूप डिफिकल्ट आहे. काय सांगितलंय? आपण स्वतःहून विचार करायची सवय लावून घेतली पाहिजे. आणि म्हणून परत एकदा मी आठवण करून देत आहे प्रीमियम मेंबरशिप. त्याच्यामधली डिसिजन मेकिंग टेम्प्लेट जे आपण फर्स्ट सेशनमध्ये बघत होतो ना, बहुतेक सेकंडमध्ये असेल. काही वाक्यांमध्ये मी म्हणत होतो परत-परत, की ज्यांनी डिसिजन मेकिंग टेम्प्लेट परत-परत अप्लाय केलेलं आहे, त्यांना लक्षात येत असेल, की आपण किती महत्त्वाची प्रॅक्टिस करत आहोत. कारण त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्ट टेक्निक वापरतो आणि फॉर्म्युला वापरतो, स्वतःहून विचार करायचा. बऱ्याचदा आपण काय करतो, आपण आपल्याला वाटतं ते करतो, पण जेव्हा आपण विचाराच्या बाबतीत अ, खोलात जाऊन बघू, तेव्हा आपण इतरांचे विचार हे स्वतःमध्ये मान्य करून ठेवतो. पण इथं सांगितलंय, की आपल्याला स्वतः विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात असं, की
ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परत एकदा स्वतः नव्यानं एक्सप्लोर करायच्यात आणि डिस्कव्हर करायच्यात, रिडिस्कव्हर करायच्यात. आणि म्हणून असं मानलं जातं, की जे सेल्फ रिअलायझेशन नावाची काही जी गोष्ट आहे, ती प्रत्येकाला स्वतःहून मिळती आणि स्वतःहून नव्याने मिळते. प्रत्येकाचा एक वेगळा मार्ग असतो. का? कारण आपण स्वतः या सगळ्या गोष्टी डिस्कव्हर करत जातो. परत एकदा शोध लावत जातो. जे वाक्य ऑलरेडी हजारो वर्ष सांगितलं जात आहे. एक एक्झाम्पल, अहम ब्रह्मास्मी हे एक वाक्य आहे, जे हजारो वर्ष सांगितलं जाते, ते सगळ्यांना माहिती आहे. जे फक्त संस्कृतमध्येच आहे असं नाही. जे लॅटिनमध्ये पण सांगितलंय, जे ग्रीकमध्ये पण सांगितलंय, जे बायबलमध्ये पण आहे, जे कुराणमध्ये पण आहे. पण हे वाक्य वर्षानुवर्ष आणि जन्मानुजन्म आपण वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या टीचर्सकडून, वेगवेगळ्या पुस्तकात जरी ऐकत, वाचत असू, तरी सुद्धा आपण जेव्हा ते स्वतः डिस्कव्हर करू, जसं इथं म्हणलं, थिंक फॉर युअरसेल्फ, तेव्हा त्याला अर्थ मिळायला चालू होतो. फॉर सुपरस्टिशन इज वन ऑफ द ग्रेटेस्ट इव्हिल इन द वर्ल्ड. अंधश्रद्धा ही जगातल्या सगळ्यात मोठ्या इव्हिलपैकी, दुष्टापैकी एक आहे. अंधश्रद्धा. आपण याच्याबद्दल डिस्कस करू. या पुस्तकात खरं तर पुढं याच्याबद्दल भरपूर डिस्कस केलेलं आहे. वन ऑफ द फेटर्स फ्रॉम विच यू मस्ट अटरली फ्री युअरसेल्फ. फेटर्स. कसलं फेटर? फेटर हे या अर्थानं वापरलेलं आहे, की समजा आपल्याला उडायचंय. एक्झाम्पल म्हणून आपण पकडत आहोत किंवा सिम्बॉलिकली. आपल्याला उडायचंय, पण आपल्याकडं भरपूर वजनं आपल्या शरीराला बांधलेली आहेत. तर आपल्याला उडता येणार नाही. असा अडथळा आहे सुपरस्टिशन, अंधश्रद्धा हा, जर आपल्याला खऱ्या अर्थानं जगायचं असेल तर. आता सुपरस्टिशन म्हणजे काय? मांजर आडवं गेलं तर काम होत नाही. ही अंधश्रद्धा आहे. ठीक आहे, असेल. पण ही अंधश्रद्धा आहे हे मानणं ही मुळात अंधश्रद्धा आहे. कारण जेव्हा आपण म्हणत आहोत की ही अंधश्रद्धा आहे, त्याच्या आधी आपण हा विचार करायला हवा, की आपण त्याच्या रिलेटेड किती एक्सपेरिमेंट्स केलेत, ज्याच्यातून आपल्याला हे समजत आहे की हे नाही. पण मुळात या खूप वेगळ्या अंधश्रद्धा आहेत, ज्या आपण मगापासून डिस्कस करत होतो, की एखाद्या पर्टिक्युलर सणात असं करायचं असतं. हे आपण मान्य केलं, ही आहे अंधश्रद्धा. प्रत्यक्षात ती गोष्ट खरी असेलही, पण आपल्या दृष्टीनं आपण आंधळेपणानं ती गोष्ट खरी मानली, म्हणजे त्याच्यावर श्रद्धा ठेवली आंधळेपणानं. सुपरस्टिशन. सुपर म्हणजे काय? सुपरफिशियली. वरचे वर. तोच शब्द आहे अंधश्रद्धा. आपण आंधळेपणानं विश्वास ठेवला. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलं, की ही पर्टिक्युलर व्यक्ती चांगली नाही आणि आपण विश्वास ठेवला. एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीनं सांगितलं, की उद्या असं काहीतरी होणार आहे किंवा गव्हर्नमेंटनं असं काहीतरी केलंय, काहीतरी घोळ झाला किंवा असंच काही ना काहीतरी आणि आपण ते पटकन विश्वास ठेवला. या सगळ्या आहेत अंधश्रद्धा. आपण जर एक दिवस स्वतःला दिला आणि चेक केलं, आपल्या मनात जे विचार काय आहेत आणि आपल्या ज्या मान्यता आहेत, त्यातल्या किती आपण व्हॅलिडेट केलेल्या आहेत, तर आपल्या लक्षात येईल, की आपण अंधश्रद्धेनं भरून गेलेले आहोत. आणि इथं काय सांगितलं, की ही अंधश्रद्धा ही जगातल्या सगळ्यात मोठ्या दुष्टपैकी, इव्हिलपैकी एक आहे, जी आपल्याला प्रचंड अडवून ठेवते. म्हणजे आपण किती गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करायला हवा. आणि म्हणून सिल्वर मेंबरशिपमध्ये आपण ऑलरेडी याची प्रॅक्टिस स्टार्ट केलेली आहे. म्हणून प्रीमियम मेंबरशिपमध्ये ऑलरेडी आपण याच्या टेक्निक्स बघितलेल्या आहेत, ज्या आपल्याला या पद्धतीनं विचार करायला मदत करतात. कारण जेव्हा आपण असा विचार चालू करू, तेव्हा परत-परत आपल्या डोळ्यासमोर अंधार येईल. म्हणजे आपल्याला काहीच समजणार नाही. पण आपण ठराविक ठराविक सिस्टम वापरून, ठराविक फॉर्म्युला वापरून आपण जर विचार करत असू, तर तो अंधार कमी वेळ टिकेल. आपल्याला लगेच पुढचा प्रकाश दिसेल. म्हणून त्या गोष्टी प्रीमियम मेंबरशिपमध्ये ऑलरेडी आपल्याकडे आहेत. म्हणून त्या गोष्टी सिल्व्हर मेंबरशिपमध्ये आपण ऑलरेडी प्रॅक्टिस करतो. म्हणून या गोष्टी प्राणिक हिलिंगचा वर्कशॉप स्टार्ट होताना ऑलरेडी सांगितलं जातं. इंटेलिजंट इव्हॅल्युएशन. जे सांगितलं जात आहे, त्याच्यावर स्वतः एक्सपेरिमेंट करा आणि मग स्वतःचं कन्क्लुजन काढा.
आणि नुसतं एवढं सांगून थांबलं जात नाही, तर काय एक्सपेरिमेंट करायचा, कसा करायचा, हे आपल्याला शिकवलं जातं. त्याच्यासाठी आवश्यक असणारे टूल्स दिले जातात आणि मग सांगितलं जातं. हे वाक्य स्वतः व्हॅलिडेट करा. अजिबात श्रद्धा ठेवायची गरज नाही. अजिबात विश्वास ठेवायची गरज नाही. हे खूप मौल्यवान आहे. खूप महत्वाचं आहे. पुढचा पॅराग्राफ. युअर थॉट अबाउट अदर्स मस्ट बी ट्रू. यू मस्ट नॉट थिंक ऑफ देम व्हॉट यू डू नॉट नो. काय सांगितलंय? आपले इतरांच्या बाबतीतले विचार हे सुद्धा खरे असायला हवेत आणि जे आपल्याला त्यांच्या बाबतीत माहीत नाही, त्याच्याबद्दल आपण विचार करायला नको. एक्झाम्पल. एक सिंपल एक्झाम्पल. एक व्यक्ती आपल्याला आपण जात होतो, फारशी काही ओळखीची व्यक्ती नाही. ती व्यक्ती एकदम जोरात कोणाला तरी ओरडताना आपल्याला ऐकू आली आणि दिसली. जनरली आपला थॉट काय जातो? की ती रागीट व्यक्ती आहे, असं आपण म्हणू. आणि आपण पुढे जाऊ. हेच इथं सांगितलं की असं करायचं नाही. आपल्याला काय दिसलं? आपल्याला फक्त एवढंच दिसलं की ती व्यक्ती मोठ्या आवाजात त्या व्यक्तीला बोलत आहे, रागवत आहे, जे काही असेल. कदाचित रागवत नसेल पण. फक्त मोठ्या आवाजात काहीतरी चालू आहे. आणि एवढंच आपण बघितलं. याचं जे पुढचं सगळं कन्क्लुजन आहे, ते सगळा घोळ आहे. त्या सगळ्यामध्ये प्रचंड मोठा घोळ आहे. आणि असे अनेक थॉट्स आपल्या मनामध्ये इतरांच्या बद्दल असतात. बरोबर? आपण याला याला म्हणलं जातं जजमेंटलिझम. जज करणं. की आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती अशी आहे. पण म्हणून भगवद्गीतेत एक श्लोक आहे की सगळे गुणच गुणात वावरत असतात. आणि मग हे सांगितलंय की कुठलीही व्यक्ती त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळं, आणि गुण हा शब्द एनर्जी च्या कंटेक्समध्ये वापरला. गुण म्हणजे एनर्जीज. प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीज नुसार वागत असते. बुद्धिमान व्यक्ती सुद्धा त्यातल्या एनर्जीजमुळं तसं वागते आणि दुष्ट व्यक्ती सुद्धा त्यातल्या एनर्जीजमुळे तसं वागते. त्याच्यामुळे फक्त एनर्जीज ठराविक कृती करून घेतात. फक्त गुणच गुणात वावरतात. आणि मग याच्या बाबतीत कुणाचाही हट्ट काय कामाचा, असे असे श्लोक आहेत. म्हणजे काय? आणि मग त्याच्या पुढे हेही सांगितलंय की कुठलीही वाईट व्यक्ती पूर्णतः वाईट नसते. कुठलीही चांगली व्यक्ती पूर्णतः चांगली नसते. कुठल्याही चांगल्या व्यक्तीमध्ये वाईट गुण असतात. कुठल्याही वाईट व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात. आणि मुळात कुठलीच व्यक्ती वाईट नसती. फक्त त्याच्यामध्ये ठराविक एनर्जीज तशा असतात, ज्या त्याला ठराविक पद्धतीनं काम करायला प्रवृत्त करतात. जेव्हा जेव्हा आपण हा शब्द वापरतो की ही व्यक्ती वाईटच आहे किंवा ही व्यक्ती अजून काहीतरी आहे, ही व्यक्ती अजून काहीतरी आहे, कुठलेही ॲडजेक्टिव्हज असू शकतात, विशेष नाम असू शकतात, विशेषणं. पण त्या प्रत्येक वेळेला आपण हा रूल तोडत आहोत. आपण हे म्हणू शकतो की या व्यक्तीनं असं केलं, जे हुशारीचं नव्हतं. पण त्याच्यामुळे ती व्यक्ती एका ठराविक पद्धतीची आहे, हे सगळं जज करणं आहे. जज म्हणजे काय? आपण जे आपल्याला माहीत नाही, ते एक ॲझ्युम केलेलं आहे. ते सुद्धा सुपरस्टिशन आहे. डू नॉट सपोज दॅट दे आर ऑलवेज थिंकिंग ऑफ यू. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कधी-कधी समजा आपण ऑफिसमध्ये आहोत किंवा कुठेतरी आहोत आणि अचानक आपल्याला वाटतं की 2 व्यक्ती कुजबुजतात आणि मग आपल्याला वाटतं की ते आपल्याच बाबतीत बोलतात. किंवा कुठेतरी जाताना काहीतरी कोणतरी बोलतं आणि आपल्याला जरा वाईट वाटतं किंवा राग येतो आणि आपल्याला वाटतं की ते आपल्याच बाबतीत बोलत आहेत. किंवा आपण बसमधून किंवा कुठल्यातरी पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करत आहोत आणि आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्याकडे बघून काहीतरी म्हणत आहे वगैरे वगैरे, असं भरपूर. त्याच्याबद्दल इथं म्हणलं जात आहे की हे आपल्याला करायची गरज नाही. आपल्याला हा विचार करायची गरज नाही की सगळेजण सारखा आपलाच विचार करत आहेत. सगळेजण जे बोलतात ते आपल्याबद्दलच बोलत आहेत. नाही, असं असेलच असं नाही. कदाचित ती कुजबूज आपल्या रिलेटेड अजिबातच नसेल. पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं की हे आपल्याबद्दल बोलतायत. हे आपल्याकडे बघत आहेत. अधेमध्ये हळूच बघतात. त्यांना आपण दिसत पण नसू. त्यांना माहीत पण नसेल आपण तिथं बसलेले आहोत. पण आपल्यातल्या या विचारामुळं आपल्याला वाटेल की ते आपल्याबद्दल बोलतायत. आपल्याला नावं ठेवतायत का? हळूच आवाजात आपल्याबद्दल काही सांगतायत का? वगैरे, वगैरे.
आणि मग यातून भरपूर पुढे ड्रामा होतो. भरपूर गैरसमज होतात. अझ्युम करून ठेवलं जातं, की हे असंच असणार. प्रत्यक्षात त्या दुसऱ्या व्यक्तीला माहीत पण नसेल, की असं काहीतरी आहे. पण एक व्यक्ती मनात ठेवून बसलेली असेल, की या व्यक्तीला माझ्याबद्दल असं वाटतं. ही व्यक्ती मला वाईट समजते वगैरे, वगैरे. हा सगळा ड्रामा आहे आणि हे असं नसतं पण. If people do something which you think will harm you or say something which you think applies to you, हां, दोनदा एम्फसाइज केलंय यू थिंक. म्हणजे काय म्हणलंय, की जर कुठलीतरी व्यक्ती काहीतरी करत आहे, जी आपल्याला हार्मफुल वाटते. म्हणजे ती व्यक्ती काहीतरी करते आणि आपल्याला वाटतं, की त्यानं कुणाचं तरी नुकसान होईल किंवा ती व्यक्ती काहीतरी विचार करत आहे आणि आपल्याला वाटतंय, की ते आपल्याला अप्लाय होत आहे. डू नॉट थिंक ॲट वन्स, दे मेंट टू इंज्युअर मी. असा विचार नाही करायचा, की ते आपल्याला इंज्युअर करत आहेत. आता मुळात असा विचार आपल्या मनात येतो का? उत्तर आहे हो. पण त्याच्याबद्दल आपण जागरूक असूच असं नाही. उत्तर आहे हो, कारण समजा एखादी व्यक्ती काहीतरी बोलत आहे, आपल्याला ठराविक शब्द ऐकू गेले, आपण लगेच अग्रेसिव्ह बनतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की काय चाललंय? किंवा एखादी व्यक्ती काहीतरी करत आहे आणि अ, अ, आपल्याला असं वाटलं, की यानं माझं नुकसान होणार आहे, तर आपण लगेच अग्रेसिव्ह बनतो. पण कदाचित ती व्यक्ती जे काही करत आहे, त्याचा आपल्याशी काही संबंधच नसेल. तिचं काहीतरी वेगळं चालू असू शकतं आणि आपल्याला वाटू शकतं, की ते आपल्या रिलेटेड आहे आणि बऱ्याचदा असं होतं. म्हणून इथं म्हणलंय, की अचानक आपण विचार नाही करायचा. खूप प्रेमानं हे आपल्याला गाईडन्स दिलाय ना, जे कृष्णमूर्तींनी नाही फक्त, तर आपण सुरुवातीला बघितलं होतं ना, त्यांना ज्यांनी शिकवलं त्यांनी, की असं जर कधी झालं आणि असं होतंच, परत-परत होतं, तेव्हा पटकन नाही विचार करायचा, की ती व्यक्ती माझ्याबद्दल बोलतेय. ती व्यक्ती हे मुद्दामून करत आहे. हा एक शब्द येतो ना, भरपूर वेळा शब्द येतो, बरोबर? ती व्यक्ती मुद्दामून मला त्रास देण्यासाठी असं वागते. अ, हे वाक्य आपण भरपूर वेळा बोलतो. ही मुद्दामून असं का करते मला कळतच नाही. पण इथं त्याच्याबद्दल सांगितलं, की पटकन असा विचार नाही करायचा, की मुद्दामून करणं चालू आहे. कदाचित त्या व्यक्तीला माहीत पण नसेल, कदाचित त्या व्यक्तीला समजतच नसेल, कदाचित त्या व्यक्तीला ही आयडियाच नसेल, की ती व्यक्ती जे काही करत आहे, त्यानं आपलं नुकसान होऊ शकतं किंवा इतरांचं नुकसान होऊ शकतं. एक्झाम्पल, आपण सगळेजण आपल्यापैकी बरेच जण फटाके उडवत असू. एकदा एक फटाक्याचा जोरदार आवाज झाला, की जर तुमच्या घरात कुत्रं किंवा मांजर पाळलेलं असेल, त्यांच्याकडे बघा. ते किती अ, भितात, कसे घाबरतात, कसं कुठेतरी जागा शोधतात कुठेतरी जाऊन लपायला. आपण जेव्हा प्रत्येक फटाका वाजवत आहोत, तेव्हा आपण किती प्राण्यांना आणि किती पक्ष्यांना इंज्युअर करत आहोत, पण आपल्याला माहीतच नाही. एन्व्हायर्नमेंट अजून लांबची गोष्ट. अनेक वृद्धांना आपण किती इंज्युअर करत आहोत. अनेक अशा व्यक्ती ज्या त्याच वेळेत झोपायचा प्रयत्न करत आहेत. कदाचित त्या आजारी आहेत आणि त्यांना जर मोठा आवाज आला, तर त्यांना त्रास होतो. त्यांना आपण किती इंज्युअर करत आहोत. पण आपल्याला हे माहीत नाही आणि मग आपण निवांत फटाके उडवत आहोत. इथं काय सांगितलं, की अशाच पद्धतीनं दुसरी एखादी व्यक्ती वागत असू शकते, जिला ही कल्पनाच नाही, की त्यानं कुणाचं तरी नुकसान होत आहे. कधी-कधी असं होतं, की आपण रस्त्यावरून जात आहोत. समजा आपण टू व्हीलरवरून जात आहोत आणि समोरच्या गाडीतून कोणीतरी अ, तोंडातून एक पिचकारी टाकली. चुकून त्यातला एखादा थेंब आपल्या अंगावर उडला. आपण त्यांना जाऊन रागवतो. मुळात आपण असं म्हणू शकतो, की ही फार काही चांगली गोष्ट नाहीये, थुंकणं. पण त्यावेळेला आपण रागवत असू, तर तेव्हा आपल्याला काय वाटतं, की या व्यक्तीनं आपलं नुकसान केलं. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीला कल्पना पण नाही, की आपल्या पाठीमागून कोण येत होतं. त्या व्यक्तीनं स्वतःच्या एका सवयीनुसार एक ठराविक गोष्ट केली. झालं. आणि असंच बऱ्याच बाबतीत होऊ शकतं.
इफ पीपल डू समथिंग विच यू थिंक, जे आपल्याला वाटतं की ते नुकसानकारक आहे किंवा आपल्या रिलेटेड आहे, विच अप्लायज टू यू, डू नॉट थिंक ॲट वन्स दे मेन टू इंज्युअर मी. आपल्याला हा विचार नाहीये करायचा की यांनी आपल्याला दुखावण्यासाठी असं केलं. जेव्हा जेव्हा हा विचार येईल तेव्हा तेव्हा आपल्याला तो एकतर आधी लक्ष द्यायचं की आपण हा विचार करत आहोत आणि ते बदलून टाकायचं. मोस्ट प्रोबॅबली दे नेव्हर थॉट ऑफ यू ॲट ऑल. कधी कधी एखादा व्यक्ती आपले ठराविक पैसे घेऊन जातो आणि मग देतच नाही, आणि मग कितीही फोन केले तरी तो उचलत नाही वगैरे, असं काय काय होतं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यानं मुद्दामून माझ्याकडून पैसे घेतले आणि बुडवायचेच होते. पण कदाचित आपल्याला माहितच नाही त्याची काय परिस्थिती आहे. ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत असू शकते, किंवा बऱ्याचदा तर इथं आपली चूक असू शकते. एखाद्या व्यक्तीची ठराविक वर्ष बघितली किंवा ठराविक प्रश्न विचारले तर आपल्याला हे सहज लक्षात येऊ शकतं की जितकी अमाउंट ती व्यक्ती घेऊन जात आहे, मुळात ती व्यक्ती पुढच्या 10 वर्षात तरी ते फेडू शकेल का? आणि उत्तर क्लिअर असतं, नाही फेडू शकत. हे आपल्याला माहित पण असतं इंटरनली. पण नाही कसं म्हणणार? मी नाही म्हणलं तर ती व्यक्ती आपल्याला काय समजेल? मग ती व्यक्ती काय म्हणेल? ती आपण नाही म्हणलं तर ती व्यक्ती आपल्याला अ, कृपण, काय म्हणतात कृपणला शब्द? मक्खीचूस, कंजूस समजेल, मदत न करणारं समजेल, प्रेमळ नसलेलं समजेल. या विचारांमुळं आपण पैसे देतो. पण प्रत्यक्षात आपल्याला इंटरनली माहीतच असतं, की परत येणार नाहीयेत, आणि मग आपण जास्त अग्रेशनने त्यांच्या मागे लागतो. पण मुळात त्यांना हे माहीतच नाहीये, की त्या पैशाचा वापर व्यवस्थित होणार नाहीये. त्यांच्या दृष्टीने एक स्वप्न आहे, की पैसे घेतले, ते वापर व्यवस्थित होईल आणि ते मी परत पण देईन. त्यांच्या मते ते सगळं लॉजिकल ट्रेन त्यांची तयार आहे. पण आपल्याला जर दिसत असेल, की ते तसं होणार नाहीये, तर आपण कदाचित त्यांना समजावू पण शकतो, की नाहीये असं. Most probably, they never thought of you at all, for each soul has its own troubles, and its thoughts turn chiefly around itself. हे जर आपण स्वतःच्या बाबतीत बघितलं, आपण दिवसातल्या मागच्या सेशनमध्ये पण हे डिस्कस केलं होतं, म्हणजे मागच्या 2-3 पानात हे असेल, की दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःचाच विचार करत असतो. आणि स्वतःचा म्हणजे आपल्या शरीरांचा विचार करत असतो, की माझ्या शरीराला काय छान वाटेल. हे असं झालं तर मला माझ्या शरीराला छान वाटत नाहीये, म्हणजे मी त्याला रेझिस्ट करेन. हे असं झालं तर मला इमोशनल छान वाटणार नाही. परत-परत आपण विचार करत असतो, मला काय छान वाटेल, मला काय छान वाटणार नाही. मला काय त्रासदायक असेल, आणि मला म्हणजे आपल्या वेगळ्या शरीराला. जर आपण एखादा दिवस हे ऑब्झर्व्ह केलं, की आपल्या मनात कसे विचार असतात, तर आपल्याला आपल्याला हे सहज लक्षात येईल, की जरी आपण इतरांचा विचार करत असू, तरी तो विचार स्वतःशी बांधलेला असतो. म्हणजे आपल्याला एखाद्याची आठवण आली. मग ती आठवण का आली? कारण त्या व्यक्तीनं आज आपल्यासाठी काहीतरी काम करायचं होतं आणि ते अजून केलेलं नसेल, किंवा एकदा विचारूया हे काम झालं का? पण विचार आहे माझा स्वतःचा. जर आपण हे ऑब्झर्व्ह केलं, तर आपण एक सिंपल लॉजिक वापरू शकतो, की जर आपण संपूर्ण दिवस आणि इव्हन झोपेत सुद्धा फक्त स्वतःचाच विचार करत असतो, तर इतर लोक काय करत असतील? तेही स्वतःचाच विचार करत असतील. त्यांना इतका वेळ का मिळेल, की ते आपला खूप प्रामुख्याने विचार करत राहतील? बऱ्याचदा अशा तक्रारी येतात, बरोबर ना? आपल्यापैकी सगळ्यांनी हे अनुभवलं असेल, की आपल्याला विचारलं जातं, "माझ्याबद्दल हे का बोलत आहेस? किंवा तू मला असं का समजत आहेस?" आणि आपल्याला प्रश्न पडतो, की हे कधी? मी या व्यक्तीला हे कधी बोललो? आणि मग ती व्यक्ती सांगेल, की "या वेळेला तू असं-असं बोललास" वगैरे, वगैरे. आणि मग परत आपण कन्फ्यूज असू. काय झालं? जे आपण त्या व्यक्तीबद्दल बोललोच नाही, त्या व्यक्तीला वाटलं, की आपल्याबद्दल बोलणं चालू आहे. पण सेम आपण असं इतरांच्या बाबतीत करतो. आपल्याला फक्त एक गोष्टीचा विचार करायचा आहे, जे इथं सांगितलंय. प्रोबॅबली समवन ऑर समथिंग, नाही त्याच्यावरचं, मोस्ट प्रोबॅबली दे नेव्हर थॉट ऑफ यू ॲट ऑल. संभवतः त्यांनी आपला विचारही केला नसेल. त्यांना आपण लक्षात पण नसू. पण आपल्याला वाटत असेल, की त्यांनी आपल्यावरून ती गोष्ट काहीतरी बोललेली आहे. मग
इफ पीपल स्पीक अँग्रीली टू यू, आता हे वाक्य जबरदस्त आहे. जर आपल्याला कोणीतरी रागावून बोललं तर काय विचार करायचा नाही. म्हणजे जो विचार करायचा नाही तो आपण ऑलरेडी करतो आणि त्याच्या रिलेटेड सांगितलं. इफ पीपल स्पीक अँग्रीली टू यू टू अस, डू नॉट थिंक, जेव्हा आपल्याशी कोणतं रागवून बोलेल तेव्हा आपल्याला हा विचार करायचा नाहीये, दे हेट मी, ते माझा तिरस्कार करतात. दे विश टू वुंड मी, त्यांना माझं नुकसान करायचंय, त्यांना मला दुखवायचंय म्हणून ते असं बोलतात. बऱ्याच भांडणात हे वाक्य येतं की तू असं का वागत आहेस जेणेकरून मला दुखेल, तू सतत मला दुखवण्याचा प्रयत्न करत आहेस, वगैरे वगैरे, ड्रामा सगळा. पण प्रत्यक्षात दुसऱ्या व्यक्तीला ही वाक्य ऐकल्यावर प्रश्न पडेल की कधी, मी तर चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करत होतो. बरोबर? हे आपल्या बाबतीत पण होतं. हे डायलॉग आपण ऐकतो सुद्धा आणि डायलॉग आपण बोलतो सुद्धा. जसं मागच्या सेशनमध्ये आपण एक वाक्य डिस्कस केलं होतं की जेव्हा आपण या पद्धतीचा विचार करत आहोत तेव्हा मुळात आपल्याला माहित आहे का आपल्याला खरंच ती व्यक्तीनं आपल्याला इंज्युअर करण्यासाठी बोललेलं आहे. एक वाक्य आपण बघितलं होतं की ओनली वाईज कॅन हेल्प अदर्स. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप विचार करून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट त्या व्यक्तीच्या समोर आल्यावर असं होतं की हे कशाला केलं, मला याची गरजच नव्हती, हे का आणलं. कधी कधी असं होईल, विशेषतः हे घरात होऊ शकतं की आपण खूप विचार करून एखाद्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ आणि त्याच्या पाठीमागं बराच विचार असेल आणि गिफ्ट बघितल्यावर कदाचित असं होईल की ही गोष्ट का आणली असेल, याची काही मला गरज नव्हती किंवा जरा आधी विचारायला तरी पाहिजे होतं, वगैरे वगैरे असं. आणि आपल्याला वाटेल की आपण एवढं विचार करून नेलं पण त्या व्यक्तीला असं का वाटलं, कारण खरंच त्या गोष्टीची त्या व्यक्तीला गरज नसेल सुद्धा आणि आपल्याला वाटलं असेल की ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी चांगली आहे, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या दृष्टीने तसं नसेल. प्रत्यक्षात असंही असू शकेल की त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खरंच आवश्यक असू शकते पण त्या व्यक्तीला ते समजत नसेल. पण इथं जर आपण अशी वाक्य विचार करत असू या पद्धतीनं की मी जे काही करतो त्याची या व्यक्तीला किंमतच नाही, मी काहीही केलं तरी या व्यक्तीला समजतच नाही, तर ते घोळ आहे. तसं नाहीये. म्हणून इथं सांगितलंय की आपल्याला असा विचार नाहीये करायचा. आपल्याला असा विचार नाहीये करायचा की ती व्यक्ती आपल्याला वाईट वाटावं यासाठी रागवत आहे. नाही. ती व्यक्ती रागवत आहे कारण ती व्यक्ती रागवत आहे. त्या व्यक्तीनं असा प्लॅन बनवलेला नाहीये की आज या व्यक्तीला दुखवायचं आहे. ते दुखवण्यासाठी हे शब्द या मापात वापरायचे आहेत. ही फोडणी टाकायची आहे. हे तेल इतकं तापवून मग हळूच त्या व्यक्तीला अशा पद्धतीने शब्द वापरायचे. नाही. हे सगळं काहीच प्लॅनमध्ये नाहीये. काहीतरी इन्सिडन्स झाला आणि त्या व्यक्तीनं चालू केलं. पण ते प्री प्लॅन्ड नव्हतं. कदाचित ठराविक गोष्टी घडल्या नसत्या, तर ती व्यक्ती बोलली पण नसती. आणि म्हणून इथं सांगितलंय की त्या व्यक्तीनं आपल्याला दुखवायचंय म्हणून ते शब्द उच्चारलेले नाहीये. ते शब्द उच्चारले ठराविक कारणांमुळं. त्यांना आपण दुखावले जात आहोत. हा एक इफेक्ट आहे. कॉज इफेक्ट. पण या इफेक्टसाठी मुद्दामून तो प्लॅन नाहीये बनवलेला. जसा टेररिझम असतो की ठराविक व्यक्तींना इंज्युअर करण्यासाठी प्लॅन बनवून, प्रॅक्टिस करून, ट्रेनिंग घेऊन मग ती केली जाते. तो लिटरल इंजुरियसनेस आहे. पण भांडणांमध्ये असं असतंच असं नाही. बऱ्याचदा नसतंच. एक व्यक्ती काहीतरी बोलती कारण त्याच्या मनात काहीतरी असतं. कारण त्याचं सोलार प्लेक्सस भडकलेलं असतं. म्हणून ती फक्त रागवत असते. आपल्याशी त्याचा काही संबंधच नसतो. पुढची वाक्य पण याच रिलेटेड आहे. प्रोबेबली समवन or something else has made them angry. कोणीतरी वेगळीच व्यक्ती किंवा कुठली तरी वेगळीच गोष्ट, कुठली तरी वेगळीच चिंता, कुठली तरी वेगळंच टेन्शन याच्यामुळं ती व्यक्ती मुळातच तापलेली असेल आणि फक्त फटाका ऑलरेडी तयार आहे. थोडीशी ज्योत गेली आणि फटाका फुटला. पण ज्योतीला वाटत आहे की ज्योतीवर रागवण्यासाठी ज्योत वाईट आहे म्हणून फटाका फुटत आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. फटाका आहे म्हणून तो फुटत आहे.
आणि फटाक्याचं कारण दुसरंच काहीतरी असेल. अँड बिकॉज दे हॅपन टू मीट यू, दे टर्न देअर अँगर अपॉन यू. फटाका फुटतच होता, तेवढंच आपण तिथं आलो आणि आपण त्याचा आवाज ऐकला. बस एवढंच आहे. ठीक आहे. हा एक खूप महत्वाचा लेसन आहे. पुढचं वाक्य तर खूप महत्वाचं आहे, जे आपल्याला परत परत रिपीट करावं लागतं, जे मला रिपीट करायची गरज जवळपास रोज येते. पण आधी जे आता आपण डिस्कस केलं त्यातलं कन्क्लुजन हे होतं की जेव्हा आपल्याला कोणीतरी रागवत असेल, तेव्हा आपल्याला हा विचार नाहीये करायचा की आपल्याला दुखावं किंवा आपल्याला दुखवावं यासाठी ती व्यक्ती रागवत आहे. आपल्याला हा विचार करायचा की झालं, ती व्यक्ती रागावली. दॅट्स इट. संपलं. एवढा जर आपण विचार केला ना, तर बराच त्रास आपला तिथंच कमी होतो. पण पुढचं वाक्य, दे आर ॲक्टिंग फुलिशली. हां? हे वाक्य स्वल्पविराम आहे इथं. हे अख्खं वाक्य आधी आपण समजून घेऊ. दे आर ॲक्टिंग फुलिशली, फॉर ऑल अँगर इज फुलिश. म्हणून मी म्हणलं की हे वाक्य जवळपास रोज मला आठवण करून देतं. फॉर ऑल अँगर इज फुलिश. जेव्हा जेव्हा आपण रागवू, आपला सगळा ड्रामा झाला की आपल्याला ही आठवण करून द्यायची. ऑल अँगर इज फुलिश. सगळ्या प्रकारचा राग, क्रोध हा मूर्खपणाचा आहे. बट यू मस्ट नॉट देअरफॉर थिंक अनट्रूली ऑफ देम. पण म्हणून ती गोष्ट दुसऱ्यांकडून झाली म्हणून आपल्याला विचार नाही करायचा की ती व्यक्ती वाईट आहे म्हणून ती असं बोलत आहे. हा, जर हा विचार आपण करत असू तर आपल्या स्वतःबद्दल काय होईल? आपण बऱ्याचदा आपण दिवसातून एकदा तरी फुटतो. छोटं फुटत असू. हा, आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा मोठं फुटतो. पण का फुटतो? कारण ठराविक टेन्शन साठत जातं म्हणून फुटत असतो. कदाचित आपला एक पर्टिक्युलर पॅटर्न असेल म्हणून फुटत असो. पण आपण सगळेच जण फुटतो. याचा अर्थ असा नाही की आपण वाईट आहोत. म्हणजे आपण वाईट आहोत. आपल्यामध्ये ठराविक वाईट एनर्जीज आहेत, प्रवृत्ती आहेत. पण आपण अख्खेच्या अख्खे वाईट आहोत असं नाही. जर आपल्याला असं काही दिलं की ठीक आहे, आज आपण जर मागितलं तर आपला रागावण्याचा स्वभाव कायमस्वरूपी निघून जाईल. पाहिजे का? असं जर आपल्याला विचारलं तर आपल्यापैकी सगळेजण म्हणतील हो मला हे पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपली ही सुप्त इच्छा आहे की आपल्याला रागवायचं नाहीये. पण आपण रागवतो. का? अनेक कारण आहेत. पण आपण कुणाला तरी टोचायचंय म्हणून मुद्दामून रागवतो का? नाही. जे आपण करत नाही ते इतर पण करत नसतील. ही गोष्ट इथं सांगितली. वेन यू बिकम अ प्युपिल ऑफ द मास्टर. हा प्युपिल हा शब्द आहे ना, तो आपण डिस्कस करू. यू मे ऑलवेज ट्राय द ट्रूथ ऑफ युअर थॉट बाय लेईंग इट बिसाइड हिज. हे वाक्य खूप मोठं आहे. इथं शब्द वापरलाय जेव्हा आपण एका गुरूंचे प्युपिल बनू. हा, ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. कदाचित या कन्सेप्टवरच आज आपण थांबू. बघू ही कन्सेप्ट आपण किती डिस्कस करू शकतो. मास्टर म्हणजे गुरु, आणि आपण अनेक अनेक सेशन्समध्ये डिस्कस करत असतो की एक जनरल सुपरस्टिशन आहे, अंधश्रद्धा आहे की एका व्यक्तीचे एकच गुरु असतात. नाही, एका व्यक्तीचे अनेक गुरु असतात आणि जनरली आपण गुरुना चूज करत नाही. बऱ्याच वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन थ्रू तो चॉईस ठरलेला असतो आणि बरंच त्याच्या पाठीमागं गणित असतं. आपण ॲट द नाही मास्टर्स अँड द पाथ हे जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये या सेरेमनीज आहेत की कसे ते टीचर त्यांच्या स्टुडंट्सना कशा पद्धतीनं काय 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 करत असतात. मग आपल्याला ते जरासं काय म्हणू आपण, समजायला चालू नाही होणार आपल्याला, कारण आपण ते व्हॅलिडेट नाही केलेलं. पण ॲटलीस्ट ती एक आयडिया आपल्याला आपल्या मनात येईल की हां, असं पण असू शकतं. पण एक व्यक्ती, त्याचे अनेक गुरु असतील, पण त्यातले ठराविक गुरूच्या दृष्टीनं ही व्यक्ती म्हणजे आपण, आपल्यातले सगळेजण, आपल्यातले कोणच नाही, पण जे प्युपिल्स असतात ते,
त्यांना प्युपिल समजतं. आता प्युपिल हा जो इंग्लिश शब्द आहे त्याचा लिटरल अर्थ काय आहे? तर डोळ्याचं बुबुळ. मग प्रश्न हा की शिष्य या शब्दासाठी किंवा या कॅरेक्टरसाठी प्युपिल हा शब्द का वापरला असेल? कारण लिटरली त्या गुरूंची त्या पर्टिक्युलर शिष्यांवर, सगळ्यांवर नाही, त्या पर्टिक्युलर शिष्यांवर डोळ्यातल्या बुबुळानुसार नजर असते. हा म्हणजे काय? बरं, हे मी बोलत आहे कारण मी ते कुठेतरी वाचलेलं आहे. प्रत्यक्षात याचा अनुभव आहे का? अजिबात नाही. पण ठराविक पुस्तकांनुसार आणि ठराविक टीचिंग्सनुसार आपण काय करत आहोत? आपण आजच्या दिवसात किती व्हर्च्यूज तोडले, किती व्हर्च्यूज ब्रेक केले, आपण आजच्या दिवसात काय काय खोटं बोललो, आजच्या दिवसात आपण किती रागावलो, आजच्या दिवसात आपण किती वेळ वाया घालवला, आजच्या दिवसात आपण किती इतरांना मदत केली, आजच्या दिवसात आपण स्वतःबद्दल पेनफुल असलं तरी आपण काय मान्य केलं, आपली चूक मान्य केली का, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे रेकॉर्ड होत असतात. आणि मग ऍट द मास्टर्स अँड द पाथ मध्येच हेच एक्सप्लेन करताना त्यांनी एक स्टोरी सांगितली. बहुतेक एक YouTube व्हिडिओ पण याच्या रिलेटेड पब्लिश केला होता, की त्या पर्टिक्युलर शिष्याने विचारलं, की कसं हे कळतं? आणि मग C.W. लेडबेटर त्या पुस्तकात हे एक्सप्लेन पण करतात. कारण ते जे ठराविक मास्टर आहेत, त्यांनी ते एक्सप्लेन केलं होतं, की प्रत्येक क्षण ते असं बघत बसत नाहीत, की आता काय केलं, आता काय केलं, आता हा शब्द उच्चारला, असं नाहीत करत. तर ते काय करतात, त्यांच्याकडं एक प्रतिकृती असते आणि त्या प्रतिकृतीमध्ये आपल्या इमोशनल बॉडीमध्ये, आपल्या इथरिक बॉडीमध्ये आणि आपल्या मेंटल बॉडीमध्ये जे काही बदल घडतील ते ताबडतोब त्या प्रतिकृतीत रिफ्लेक्ट होत असतात. म्हणजे ते फक्त ती प्रतिकृती ऑब्झर्व्ह करतील, की त्याच्यामध्ये या ठराविक कलरची आणि या ठराविक प्रकारची एनर्जी जास्त वाढली का? आणि ती कुठल्या एरियात वाढली? म्हणजे या व्यक्तीला आता अँगर आलेला आहे. ती किती प्रमाणात वाढली? आणि मग त्याच्यात म्हणले, की जेव्हा आपण रागवतो, तेव्हा लिटरली आपल्या मेंटल बॉडीमध्ये आणि इमोशनल बॉडीमध्ये एक भोवरा चालू होतो. खळबळ असते ती. आणि हा भोवरा किती फास्ट शांत होईल, हे त्याच्यावर अवलंबून आहे, की आपण कशा पद्धतीने त्या एनर्जीज हँडल करतो. हा भोवरा लिटरली पुढच्या 5 मिनिटात पण शांत करता येऊ शकतो. पण सामान्यतः हा एकदा भोवरा स्टार्ट झाला, की जनरली तो आठवडाभर तसाच असतो. सामान्यतः जर आपण कुठल्या स्पेशल टेक्निक्स वापरत नसू तर. आणि मग ते बघतात, की ही व्यक्ती रिपीटेड रागवत आहे. त्याच्यामध्ये एवढा सगळा टर्मॉइल चालू होत आहे. आणि हा टर्मॉइल चालू झाला, की ती व्यक्ती बिनकामाची राहते. कारण ती आता क्लिअरली विचार नाही करू शकत. आणि हा रागाचा एकदा टर्मॉइल येतो, एकदा टेन्शनचा येतो, एकदा भीतीचा येतो. आणि मग या व्यक्तीला काम नाही सांगता येणार. या व्यक्तीला स्पिरिच्युअल वर्क नाही देता येणार. अशा पद्धतीनं ते बघत असतात. हे जे आहे त्याला म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत, ज्यांच्या बाबतीत त्यांची नजर आहे, त्या त्या शिष्यांना म्हणलं जातं प्युपिल्स. प्युपिल्स म्हणजे लिटरली डोळ्यातली बुबुळं जशी आहेत किंवा डोळ्यातली बुबुळं वापरून जसं लक्ष ठेवलेलं आहे, तसं लक्ष ठेवलेलं. इथं काय म्हणलंय, व्हेन यू बिकम, जेव्हा आपण बनू अ प्युपिल ऑफ द मास्टर. आणि आपल्याला हा गैरसमज असायला नको, की आपण निवडतो. नाही. वेगळ्या पद्धतीने ते असाइन असतात. यू मे ऑलवेज ट्राय द ट्रूथ ऑफ युअर थॉट बाय लेईंग इट बिसाइड हिज. आपल्याला काय करायचंय, की आपल्याला आपली जी संकल्पना आहे, आपल्याला जे करावंसं वाटत आहे, आपला समजा एखादा प्लॅन बनत आहे, की मला ही गोष्ट करायची आणि ही गोष्ट करणं खूप चांगलं आहे. तर काय इन्स्ट्रक्शन दिले? आपल्याला तो जो प्लॅन आहे, तो थॉट ते जे मास्टर आहेत, त्यांच्या थॉटच्या शेजारी नेऊन ठेवायचं आणि चेक करायचंय, की ते मॅच होत आहे का? आणि ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण ही इन्स्ट्रक्शन आहे, की आपल्याला हे करायचंय. For the pupil is one with the master and needs only to put back his thought into the master's thought to see at once whether it agrees. And
If it does not, it is wrong, and the pupil changes it instantly, for the master's thought is perfect because he knows all. आता आपल्यापैकी कोणच प्युपिल नाही, त्याच्यामुळं हे आपल्याला करता येणं हे खूप डिफिकल्ट आहे. पण आपण प्रयत्न करू शकतो. ॲक्चुअली पुढं हे एक्सप्लेन केलं या पॅराग्राफमध्ये, जे आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करू. पण तरी या आठवड्यात आपण ही प्रॅक्टिस करू, की जेव्हा आपल्याला एखादं काहीतरी करावंसं वाटत आहे किंवा आपल्याला एखादा पर्टिक्युलर थॉट आहे, की आपल्याला हे खरं वाटतंय, ही एखादी आपली संकल्पना आहे. तर तो थॉट, जसं इथं शब्द वापरलं, पुट बिसाइड्स लेईंग इट बिसाइड हिज, म्हणजे काय, त्यांच्या विचारांच्या बरोबर ठेवायचा आणि मॅच होते का बघायचं. आता हे कसं करायचं? नो आयडिया, माहित नाही. पण हा आपल्याला जसं वाटतं, आपल्याला ज्या पद्धतीनं तो विचार कुठेतरी ठेवता येईल आणि चेक करता येईल, तसं आपण करू शकतो. ज्या अर्थी ही गोष्ट प्युपिल्सने करायची आहे, त्या अर्थी ती एवढी सिंपल गोष्ट नाही, की जी सहज जमेल. ठीक आहे? त्या अर्थी ती अशी गोष्ट नाही, की चिठ्ठ्या केल्या, चिठ्ठ्यांवर लिहिलं, खळखळ केलं, टाकलं आणि एक चिठ्ठी उघडून बघितली आणि मग म्हणलं, की हां, यांना ही गोष्ट आपल्याला सांगायची. त्या अर्थी ही अशी गोष्ट नाही, की एक फूल ठेवलं आणि उजवीकडे पडलं तर हे उत्तर, डावीकडे पडलं तर हे उत्तर आणि मग ते आपल्याशी बोलतात असं समजावं. कारण ही खरंच ॲडव्हान्स शिष्यांनी करायची गोष्ट आहे, जे आपण नाहीये, आणि त्या गोष्टी, ती थॉट लेव्हल पण आपल्याकडे नाहीये. पण ॲटलीस्ट हा आपण प्रयत्न स्टार्ट करू शकतो, की जर आपल्याला काहीतरी करावंसं वाटत असेल आणि आपल्याला वाटतं, की हां, हे जबरदस्त आहे, एकदम सुपर डुपर आयडिया आहे, तर आपण ती आयडिया तिथे ठेवू शकतो आणि चेक करू शकतो. आता याच्यात फार वेळ लागतच नाही. हे हार्डली काही सेकंदांचं काम असतं. पण प्रॉब्लेम हा आहे, की जोपर्यंत आपल्याला ती इच्छा आहे आणि आपला तो समज आहे, की ही गोष्ट जबरदस्त आहे, तोपर्यंत तिकडून जे आपल्याला येणार आहे, ते कंटॅमिनेट होतं आणि आपल्याला तेच दिसतं जे आपल्या ऑरामध्ये आहे, आपल्या इमोशनल बॉडीमध्ये आहे विशेषतः, किंवा आपले जे थॉट्स आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला ते परत-परत करत राहावं लागतं, की आपण न्यूट्रल आहोत आणि मग आपण ती आयडिया ग्रास्प करायचा प्रयत्न करत आहोत. आणि याच्या रिलेटेड अजून एक हिंट दिलेली आहे, द विस्डम ऑफ उपनिषदाज या पुस्तकात. बहुतेक स्टडी इन कॉन्शियसनेस या पुस्तकात पण आहे. ही दोन्ही पुस्तकं ॲनी बेझंट यांची आहेत. त्याच्यामध्ये याच्याबद्दल एक हिंट आहे, की हे आपण कसं करू शकतो. पण आपण हे आपल्या पद्धतीनं ट्राय करायला स्टार्ट करू शकतो. अ, कधीही मास्टर स्वप्नात येऊन आपल्याला काहीही सांगत नाहीत. जर असं कधी घडत असेल, तर ते आपलं डिल्युजन आहे. मास्टर्स आपल्या स्वप्नात येऊच शकत नाही, कारण ते जर आले, तर आपली अवस्था भयानक असेल. कारण ती एनर्जी आपल्याला पेलणारच नाही. त्याच्यामुळं ते आपल्याला दृष्टांत देत नाहीत. आपण मेडिटेट करत आहोत आणि ते आपल्या समोर आहेत आणि आपल्याला काहीतरी सांगितलं किंवा नुसतेच आलेले दिसले. हे सगळे डिल्युजन्स आहेत. हे सगळे आपले भास आहेत आणि ते भास सुद्धा आपल्याला होतात, कारण आपल्याला ती इच्छा असते, आपल्याला असं काहीतरी व्हावं म्हणून. पण प्रत्यक्षात हे घडूच शकत नाही. या घडण्याची प्रोबॅबिलिटी खूप लांबची आहेत. पण थॉट लेव्हलवर जी खूप सटल गोष्ट आहे, आपण हे ट्राय करू शकतो. आपण हे ट्राय करू आपल्या पद्धतीनं या आठवड्यात, आणि पुढच्या मंगळवारी यातल्या पुढच्या गाईडलाईन्स वाचू, की काय-काय सांगितलं. कारण एक शॉर्टकट पण सांगितलेलं आहे, जे आपण ट्राय करू शकतो. ज्याचा संबंध आहे मारुती, हनुमान यांचं तोंड माकडाचं असायची जी सिम्बॉलॉजी आहे, त्याच्या पाठीमागं. आपण ते डिस्कस करू पुढच्या सेशनमध्ये. अजून काही प्रश्न, काही ॲड करायचंय, काही सांगायचंय, काही अनुभव सांगायचा आहे? जर खूप मोठं सांगायचं असेल, तर तुम्ही स्टेजवर येऊ शकता. तुम्ही इथं बटन दिसत असेल स्टेजवर येण्याचं. जर दुसरं काही असेल, तर चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता, छोटं काही असेल तर. खरंच हे या पुस्तकात जे आपल्याला वाचायला मिळत आहे, ते अफलातून आहे. आणि प्रत्येक वेळी वाचताना, प्रत्येक वाक्य वाचताना आपल्याला एक झटका लागतो, की "अरे च्या! हे काय आहे? आणि हे कसं करायचं? हे कसं करता येईल?"
म्हणून या पुस्तकाची जी कमेंट्री लिहिलेली आहे, अॅनी बेझंट आणि सी.डब्ल्यू. लेडबेटर यांनी, दोन्ही पण महान व्यक्ती, त्यांनी ही जी कमेंट्री लिहिलेली आहे, ती पण 2 पुस्तकांची आहे. म्हणजे पुस्तक हे एवढं छोटंसं, पण त्याची कमेंट्री 2 पुस्तकांची. आणि कदाचित त्याच्यात पण लिहिलेलंच असेल कुठं ना कुठं तर, की ही 2 पुस्तकं म्हणजे काहीच नाहीत. ठीक आहे. आपण थँक्स. हां, बोला. कोणत्या स्टेजवर? ठीक आहे. आपण थँक्स गिव्हिंग प्रेयर करू. लक्ष ग्राउंडवर. इनहेल, एक्झेल, इनहेल, exhale to the Supreme Being. We are very, very thankful for all these blessings, all these teachings. Thank you for teaching us these subjects. Thank you. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, all the saints, archangels, holy angels, spiritual helpers. Thank you for all your blessings. थँक सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण प्रयत्न करू संपूर्ण आठवडा, विशेषतः ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट, आपण जे खरं बोलण्याबद्दल, जे खरा विचार धरण्याबद्दल जे सांगितलं होतं, त्या 2 गोष्टींबद्दल ट्राय करू, की आपल्याला काय-काय रिअलाईज होतं, काय-काय लक्षात येतं, की हां, ही गोष्ट मी असंच मान्य करून बसलेलो आहे वगैरे. आणि भेटू पुढच्या मंगळवारी. बाय. गुड नाईट. नमस्ते.